पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच पोल्ट्री व्यावसायिकांची कंपन्यांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आवाज उठवण्यात यावा यासाठी संगमनेर अकोले तालुका पोल्ट्री योद्धा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची भेट घेतली व निवेदन दिलं। मागील 3 वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक शासन निर्णय मंजूर झाले, परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही। एकतर्फी करारनामा करून महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत। करारनाम्यातील अर्जाचं कटी व दिलेल्या कोऱ्या चेकच्या दबावामुळे शेतकऱ्यांचं शोषण करीत आहेत। या सर्व परिस्थितीवर मार्ग निघावा म्हणून 22 जुलै 2024 रोजी शेतकऱ्यांबरोबर एकतर्फी करारनामा न करता तो करार केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करारनामा रजिस्टर करण्यात यावा असं बंधनकारक आहे। त्याकरिता महाराष्ट्र शासनाने देखील शासन निर्णय पारित केला आहे। त्या शासन निर्णयांची आतापर्यंत अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे आजही कंपन्या शेतकऱ्यांकडून कोरे चेक घेऊन त्यांची फसवणूक करत आहेत। 31 जुलै 2025 ला महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धनला कृषी समकक्ष दर्जा दिला, परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही। प्रशासन फक्त त्यामध्ये पळवाटा शोधायचा प्रयत्न करत आहे। येत्या काही दिवसात शासन निर्णयाची अंमलबजावणी जर झाली नाही व पशुखाद्य तयार करणाऱ्या कंपन्यांकडून खराब दर्जाचं पशुखाद्य व पिल्लांची चढ्या दराने विक्री होत असेल आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर त्याच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांचे पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्याची तयारी करत आहे। यामध्ये विशेष लक्ष घालून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। यावेळी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे संघटक व संगमनेर अकोले तालुका पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्यासह पदाधिकारी भाऊसाहेब साबळे, कैलास थटार, तानाजी शेळके, देवीदास साबळे, किसन पिचड, संदीप कडलग, सूर्यभान दातीर, कैलास वाघमारे, संगमनेर अकोले तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी उपस्थित होते।